प्रियांनो, चला रोमकरास पत्र अध्याय 12 त्यातील वचन 14 व तसेच 17वे वचन देखील वाचतो. चला, यावेळेला मी ते वाचत आहे. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. 17 वचनापासून, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष द्या. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाढ द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तहानेला असल्यास त्याला प्यायला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखारांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. कोणाशी वैर धरू नका. आपल्यातील बऱ्याचशा लोकांना वैर बाळगण्याचा स्वभाव आहे. जर तुम्ही कोणाशी वैर धराल तर तो तुम्ही कृतीत उतरवाल. एक मनुष्य वैर धरण्याच्या अगोदर काय करतो माहीत आहे? तो श्राप देत असतो. शाप देण्याच्या अगोदर काय करत असतो माहीत आहे? दोष लावत असतो. दोष लावण्या अगोदर काय करतो माहीत आहे? द्वेष करत असतो. अगोदर तो द्वेष करतो, दोष लावत असतो, श्राप देत असतो व हेवा करत असतो. हा साधारणतः एक क्रम आहे. परमेश्वर बोलत आहे की तुम्ही सूड उगवू नका. पतींनो, आपल्या पत्नीचा द्वेष बाळगू नका. पत्नींनो, आपल्या पतीचा द्वेष धरू नका. मुलांचा द्वेष बाळगू नका. मोठ्यांचा द्वेष करू नका. सासू सासऱ्यांचा द्वेष करू नका. जावयांचा किंवा सुनेचा द्वेष करू नका. आणि आपल्या शत्रूंचा देखील द्वेष करू नका. बायबल आम्हाला सांगतं, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, श्राप देऊ नका. कोणाला? छळ करणाऱ्यांना देखील आशीर्वाद द्या. जे तुमचं वाईट करतात त्यांचंही बरं करा. तुमच्या मुखातून आशीर्वादांचीच वचने निघाली पाहिजेत. शापित गोष्टी तुमच्या मुखातून कधीही निघू देऊ नका. हे परमेश्वराचं वचन आहे. जर तुम्ही कोणाशी सूड उगवू पाहत असाल तर बायबल आपल्याला काय सांगतं? योहानाचे पहिले पत्र त्यातील अध्याय 3 त्यातील 15वे वचन आपण पाहूया. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे, आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचाही द्वेष करत असले तर तुम्ही प्रभूच्या नजरेमध्ये नरहिंसक आहात व कोणत्याही नरहिंसकाला स्वर्गात जाता येणार नाही. साधारणपणे द्वेष करण्याचा स्वभाव हा रागातून उत्पन्न होत असतो. जर तुमच्यात राग असेल तर तुम्ही द्वेष करू लागाल. जर तुमच्यामध्ये राग असेल तर तुम्ही द्वेष बाळगाल. जर तुमच्यात राग असेल तर तुम्ही निंदा करणार. जर तुमच्यामध्ये राग असेल तर तुम्ही शिव्या श्राप देणार. शाप देणं असेल, दोष लावणं असेल, वैर बाळगणं असेल, मत्सर धरणं असेल, हे सर्व द्वेषातून उत्पन्न होत असतात. एक व्यक्ती रागाने भरतो तेव्हा तो द्वेष करतो. रागाने भरल्यानंतर तो दोष देऊ लागतो. रागाने भरल्यानंतर तो शाप देऊ लागतो. आपल्यात कुणी रागाने भरलेले व्यक्ती आहेत तर सावध व्हा, तुम्हाला नरकात जावं लागेल. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. परंतु साधारणतः जेव्हा मनुष्य रागाने भरत असतो तेव्हा तो स्थिर राहू शकतो का? मनुष्य जेव्हा रागाने भरतो तेव्हा त्याचं तोंड स्थिर राहतं असं तुम्ही म्हणता का? भावांनो, मी विचारतो, तुम्ही रागाने भरता तेव्हा तुमचं मुख शांत राहतं का? बहिणींनो, तुम्हाला राग येतो तेव्हा तुमचं तोंड शांत बसतं का? तोंडामध्ये जे शब्द येईल ते बोलण्यास सुरुवात करता. पती असेल, पत्नी असेल, मुलं असतील किंवा घरातील आई वडील असतील किंवा शेजारचे कोणी असतील, राग आला तर बस लगेच कंट्रोल सुटत असतो ना? बायबल आम्हाला सांगतं, जर कोणी तुमचा द्वेष केला तर किंवा दोष लावला तर किंवा श्राप दिला तर तुम्ही परत शाप देऊ नका, दोष देऊ नका. तर काय करा? आशीर्वाद द्यायचा आहे. अनेकदा आपल्या ऑफिसमध्ये बरेचसे लोक आपल्या विरोधात बोलत असतात. तू माझ्याबद्दल माझ्या विरुद्ध असं बोलला ना, मी तुला पाहून घेतो. तू माझ्या घरातल्या गोष्टी सर्वांना सांगितल्या ना, मी तुझ्या फॅमिलीतल्या गोष्टी सर्वांना फोडून सांगेन. मला प्रमोशन मिळू नये म्हणून तू असं केलं ना, आता तर खरं मी तुझी नोकरीच काढून घेणार. तू मला चांगला हुंडा मिळू दिलेला नाहीस ना, आता मी तर तुझं लग्नच होऊ देणार नाही. याला काय म्हणणार सांगा? सूड उगवणं. परंतु बायबल आम्हाला सांगतं, सूड उगवू नका. सूड उगवणं हा सैतानाचा स्वभाव आहे. बायबलमध्ये हमान नावाचा एक व्यक्ती आहे, तुम्हाला माहित आहे ना? मर्दखै नावाच्या एका यहुदी व्यक्तीने हमान नावाचा जो एक त्या देशाचा अधिकारी होता, जेव्हा तो रस्त्याने जायचा तेव्हा सर्व लोक त्याला मुजरा करत असायचे. परंतु हा मर्दखै मात्र शांत उभा राहत असायचा. तेव्हा काही लोकांनी त्याला सांगितलं, हमाना, तू पाहिलंस का तो मर्दखै काय करत आहे?
सर्व लोक मुजरा करून तुला दंडवत घालतात तेव्हा हा तुला दंडवत घालत नाहीये. असं का? पाहून घेतो. तो मला दंडवत घालत नाही ना? पाहून घेतो. काय करतो? मी त्याचा पत्ताच गायब करून टाकणार. कशामुळे? दंडवत घातलं नाही यामुळे. याला काही अर्थ आहे का? केवळ मुजरा केला नाही यामुळे त्याचा प्राण घेणार का? किंवा नमस्कार केला नाही म्हणून सूड उगवणार का? हामानाने सूड उगवला प्रियांनो. एक आत्मिक मनुष्य त्याच्या आत्मिक पद्धतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्या मनुष्याला दंडवत घालणं यहुद्यांसाठी मनाई आहे. केवळ देवासमोर गुडघे टेकायचे, देवासमोरच नमन करायचं आहे, त्याच्याच समोर दंडवत घालायचं आहे. माझे काही तत्व आहे, माझा काही एक विश्वास आहे. मी माझ्या देवाला प्रसन्न करणारच काम करेल. मनुष्यांना खुश करणारं किंवा मनुष्यांना आवडणाऱ्या गोष्टी मी करणार नाही, कारण की माझा देव हा विशेष देव आहे व त्याची भक्ती करणारे आम्हीही विशेष जीवन जगलं पाहिजे. अद्भुत आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपला देव हा अनन्य देव आहे. या जगात आपण विशेष असं जीवन जगावं असा आपला अनन्य परमेश्वर आशा बाळगत आहे. तुम्ही कोठेही राहत असाल, कोणतंही काम करत असाल, कोणतीही नोकरी करत असाल, कोणत्याही ठिकाणी व्यापार करत असाल, जेथेही तुम्ही असाल, तुम्ही एक विशेष जीवन जगायचं आहे. लोकांमध्ये मिसळण्याची गरज नाहीये. जगातील लोकांना आवडतं तसं जेथे बोलावतील तेथे जायचं नाहीये. जे करा सांगितलं तर ते करण्याची परवानगी नाहीये. जे खा म्हटलं तर ते खाण्याची परवानगी नाहीये. जेथे नमन करा म्हटलं तर नमन करण्याची परवानगी नाहीये. का माहितीये? कारण तुमचा एक विशेष असा देव आहे. तुमचा जो विश्वास आहे तो विशेष असा आहे. त्या विश्वासाचं रक्षण तुम्ही करायचं आहे. मर्दखयाला माहीत होतं, हामानाला मुजरा केला नाही तर त्याच्या जीवनावरती संकट येईल, परंतु तरीही तो झुकला नाही. योसेफाला माहीत होतं, त्या स्त्रीसोबत पाप केलं नाही तर माझ्या जीवनावर संकट येईल. शद्रक, मेषक, अबेदनगो यांना ठाऊक होतं, त्या मूर्तीसमोर आम्ही झुकलो नाही तर आमच्या जीवनामध्ये निश्चित क्लेश हे येतील. पण संकट येईल याचा विचार करून यांच्यातील कोणीही आपल्या आत्मिकतेला सोडलं नाही. त्यांनी आपल्या आत्मिकतेचं रक्षण केलं व त्यांच्या क्लेशांनीच त्यांना उत्तम अशा स्तरापर्यंत नेऊन पोहोचवलं. आपल्या आत्मिक जीवनामध्ये विशेष असं जीवन जगा. या पापी समाजामध्ये पवित्र असं जीवन जगा. मर्दखय असं जीवन जगला. मग पुढे काय झालं? हामानाने सूड धरला. या माणसाला मी नष्ट करेल, त्याचा सर्व वंश मी नष्ट करेल. त्याने वैर धरला. पुढे काय झालं? मर्दखय, एस्तेर, यहुदी लोक ते देवाकडे वळून त्यांनी मनापासून प्रार्थना केली, परमेश्वरा, त्याने मरून जावं, त्याने श्रापित व्हावं किंवा त्याचा नाश व्हावा. ही प्रार्थना आम्ही करत नाही. आमचं रक्षण कर देवा. केवळ एवढीच प्रार्थना केली. मग काय घडलं? मर्दखयाला मारण्याच्या उद्देशाने फासाचा खांब हामानाने जो तयार केला, राजाने काय केलं माहीत आहे? सूड उगू पाहणाऱ्या त्या हामानालाच त्या फासावर देऊन मारण्यास सांगितलं. सूड उगू पाहणाऱ्या हामानालाच मारून टाकण्यात आलं. सूड जो आहे तो तुमचाच घात करेल. द्वेषाने तुमचं स्वतःचंच नुकसान होणार. दोष लावण्याचा स्वभाव तुम्हालाच अडचणीमध्ये आणेल. तुमच्या मनाला बिघडवून टाकेल. तुम्हाला शांती रहित करेल. श्राप देणारं तुमचं मुख तुमच्या जीवनावरती कष्ट घेऊन येईल. समजून येईल असं सांगतो, कृपया ऐका. कोणीतरी एक व्यक्ती होता. त्याच्या घरासमोर एक अतिशय जुनी खटारा अशी कार होती. तेव्हा 40 लाख रुपयांची एक नवीन महागडी कार त्याने शोरूम मधून खरेदी करून आणली आणि त्याच्या घरासमोर जी खटारा कार उभी होती तिला त्याने जोराने दूरवरून येऊन स्पीडने ठोकर मारली. कोणाला? त्या जुन्या खटारा कारला. मग पुन्हा शांत न बसता आणखी मागे गेला आणि 40 लाख रुपयांच्या त्या महागड्या कारने तिला आता साईडने धडक दिली. पुन्हा समोरून धडक दिली, पाठीमागून धडक दिली. तो तिला धडकी मागे धडका देत गेला. हे पाहून शेजारच्या लोकांनी पोलिसांना फोन केला. माहिती नाही या माणसाला काय झालं. नवीन कार घेऊन आला आणि जुन्या उभ्या असणाऱ्या कारला तो धडका देत आहे. तेवढ्यातच पोलीस लोक आले आणि येऊन त्यांनी विचारलं, काय झालं? नवीन कार आणून तू जुन्या कारला का धडका देत आहे? ही कोणाची कार आहे? असू शकतं कदाचित चुकून कोणीतरी तुझ्या घरासमोर उभी केली असेल, पण तरी तू तिला बाजूला तरी उभी करू शकतोस ना. पण तू नवीन कारने तिला धडका का देत आहेस? असं बोलल्यावर तो म्हणाला, ही कोणा दुसऱ्याची गाडी नाहीये. मग कोणाची? माझीच आहे. काय ही कार तुझीच आहे? हो, माझी आहे. ही कार तुझी आहे तर तू धडका का देत आहे? ही साधी कार नाहीये. मग कशी आहे? फार वाईट आहे. तुम्हाला काय माहिती या कारने मला किती त्रास दिलेला आहे? कोणता त्रास दिला आहे? ही कार स्टार्ट केली तर स्टार्ट होत नव्हती. ठीक आहे, स्टार्ट झाल्यावर थांब म्हटलं तर थांबत नव्हती. जेव्हा मी स्टार्ट करू लागली तर स्टार्ट होत नव्हती. थांबवायला लागलो तर थांबत नव्हती. गेअर टाकला तर पुढे न जाता मागे येते. तिने कितीतरी त्रास दिला. हिच्यापासून मला कधीच शांती मिळाली नाही.
बरं ठीक आहे, पण आता तू काय करत आहे? मी तिच्यावर माझा राग काढत आहे. कशावर? मला जिने त्रास दिला त्या कारवरती. पण कसं? तिला लाथ मारली तर माझ्या पायाला लागेल ना? हो, मग काय? म्हणून मी नवीन कार खरेदी करून आणली. ती केवढ्याची आहे? 40 लाखांची आहे. पण एवढी महागडी कार का? बॉडी स्ट्रॉंग असते म्हणून. मग आता काय करणार? धडका द्यायचे आहेत. प्रियानो, 1 मिनिट थांबा. प्रियानो, जर असं कोणी केलं तर त्याला काय म्हणणार? बोला जरा. डोकं फिरलंय वाटतं? वेडा दिसतो? मेंटल झाला आहे? बोलणार ना? तुमच्यातील कोणी त्याला शहाणा म्हणणार? किती जण याला डोकं फिरलं आहे, मेंटल आहे, वेडा झाला आहे असं बोलणार? हात दाखवा. ओके, ठीक आहे. तुमचं जे जीवन आहे ते अतिशय बहुमूल्य आहे, अति महत्त्वपूर्ण आहे. देवाने तराजूच्या एका पारड्यात तुम्हाला ठेवलं आणि एका पारड्यात येशू ख्रिस्ताला ठेवलं. येशू ख्रिस्ताला आणि तुम्हाला दोघांकडे पाहून यातून कोणाला वाचू असा विचार देवाने जेव्हा केला, तेव्हा येशू ख्रिस्ताला त्याने मृत्यूकरता सोपवून दिलं आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाचे वारस होण्यासाठी निवडून घेतलं. एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर पैसे देऊन ती घेता येते आणि अनेकदा वस्तू देऊन एखादी वस्तू घेता येते. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेण्यासाठी परमेश्वराला कोणाचं बलिदान द्यावं लागलं तुम्हाला माहितीये? आपला प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्त तुमच्याकरिता मोल म्हणून देऊन तुम्हाला आणि मला त्याने विकत घेतलं. तुम्ही आणि मी अतिशय बहुमूल्य आहोत. यामुळे देवाने एवढं मोठं मोल दिलं की आपल्या प्रिय पुत्राचं बलिदान करून आपल्याला त्याने विकत घेतलं. आता लक्ष देऊन ऐका. आता तुम्ही आणि मी अतिशय बहुमूल्य आहोत. मोल देऊन विकत घेण्यात आलेलो आहोत. अतिशय किमतीचे आहोत. आता कोणीतरी व्यक्तीने तुम्हाला काहीतरी म्हटलं, कोणातरी व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं, कोणातरी मनुष्याने तुमची हानी केली, कोणातरी व्यक्तीने तुम्हाला वेदना दिल्या, तेव्हा आपण काय करायचं? त्या माणसासारखीच 40 लाख रुपयांची कार आणून हो धडका द्यायचे आहेत. 40 लाख रुपयांची नवीन कार आणून एक मनुष्य जुन्या कारला धडक देत होता तेव्हा त्याला आपण वेडं असं बोललो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐका. तुम्ही अतिशय अनमोल असे आहात. देवाने जे जीवन तुम्हाला दिलं ते अतिशय बहुमूल्य आहे. जी शांती आज तुम्हाला प्राप्त झाली ती अतिशय बहुमूल्य अशी आहे. आज जो तारणाचा आनंद आपल्याला प्राप्त झाला तो अतिशय बहुमूल्य आहे. मग या तारणाच्या आनंदाला, देवाने दिलेल्या या शांतीला, या संतोषाला, या विश्वासाला, आपल्या या आत्मिकतेला कोणीतरी एक वाईट मनुष्य, कोणीतरी एक व्यर्थ व्यक्ती त्याने तुम्हाला दुःख दिलं, तुमचं नुकसान केलं असं म्हणून तुम्ही जाऊन त्यांच्याशी भांडणार का? जाऊन तुम्ही मारझोड करणार का? त्या व्यक्तीला शिव्याश्राप देणार का? त्यांचा सूड घेणार का? त्यांना दोष देणार का? मी विचारत आहे. ती जी खटारा कार होती तिचं काही बिघडेल का? तिला काही होणार नाही. मग कोणती कार खराब होईल सांगा प्रियांनो? किमती कारच ना? ती नवीन कार ना? म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे का? आपण अतिशय बहुमूल्य आहोत. ज्यांना किंमत नाही अशा लोकांनी काही म्हटलं तर त्यांच्यावरती धावून जाऊन त्यांच्यासोबत भांडण करून त्या लोकांचा सूड उगवायचं धरून राग शांत करायचा असं म्हणून जर तुम्ही काही करत असाल तर तुम्ही किती पागल बनाल तुमच्या लक्षात येतं? किती मूर्ख म्हटल्या जाईल लक्षात येत आहे? परमेश्वर बोलत आहे. सूड घेणं हे माझ्या हातात आहे. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही प्रत्येक मनुष्यासोबत शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. सलोखा ठेवून तुम्ही जगा. वैर धरू नका. कोणी वाईट केलं आहे का? केलं असेल तर करू द्या, पण तुम्ही त्यांचं भलं करा. कोणी तुम्हाला श्राप दिला आहे का? दिला असेल तर देऊ द्या, पण तुम्ही मात्र आशीर्वाद द्या. वैर केला आहे तर वैर करू द्या, त्यांना वैर धरू द्या, परंतु तुम्ही आशीर्वादच द्या. कारण तुम्ही अतिशय अनमोल असे आहात, अतिशय मौल्यवान आहात. हाताबद्दल हात, डोळ्यांबद्दल डोळा, दाताबद्दल दात ही आत्मिकता अजिबात नाहीये. हामान ज्याने सूड उगवू पाहिला तो स्वतःच्या सुडामध्ये नाश केला गेला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आत्मिक जीवनामध्ये वैर धरू नका. मनातील द्वेष वाढवू नका. माराच्या बदल्यात मार द्यायचा असा म्हणून निरर्थक विचार करू नका. आपला वेळ वाया घालवू नका. मन खराब करून घेऊ नका. तोंड खराब करू नका. आपल्या आत्मिकतेला खराब करू नका. देवासोबत असणारं नातं बिघडवू नका. आजूबाजूच्या लोकांशी भांडण करून आपली साक्ष खराब करून घेऊ नका. आपल्यात वैर धरण्याचा स्वभाव असेल तर, वाईट करण्याचा स्वभाव असेल तर परमेश्वर काय करेल माहीत आहे? सांगतो, ऐका. प्रियांनो, एक दिवस एका मित्राचा दुसरा जो एक मित्र होता
त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. त्याला तुरुंगात टाकल्यानंतर त्याची पत्नी व त्याचे मुलं बाहेर दुःख भोगत होते. तेव्हा ह्या मित्राने असा विचार केला, काहीही करून माझ्या त्या मित्राला आपण बाहेर काढलं पाहिजे. आता जे गव्हर्नर होते ते या मित्राचे क्लोज फ्रेंड होते. आता याचे मित्र गव्हर्नर आहेत, यामुळे तो त्यांच्याकडे गेला व जाऊन, मी रिक्वेस्ट घेऊन आलो आहे. मी कधीच तुमच्याकडून काही आशा केली नाही. माझी रिक्वेस्ट ऐकताल म्हणून मी आलो. काय आहे सांगा. माझा एक मित्र आहे ज्याने गुन्हा केला आहे व त्याला तुरुंगात टाकलं आहे. तो बऱ्याच वर्षांपासून तुरुंगात आहे. पत्नी आणि मुलं खूप त्रस्त झाले आहेत. जर तुम्ही त्याला एक संधी द्याल तर, जर त्याला क्षमा करून सोडून द्याल तर, त्याला मी माझ्या कंपनीमध्ये नोकरी देतो. तो चांगला जीवन जगेल असा बदल मी त्याच्यामध्ये घडून आणेल. त्याला मी चांगला सुधारेल. चांगल्या व्यक्तीप्रमाणे त्याला मी बनवेल. कृपया त्याला क्षमा कराल का? त्याच्या तळमळीमुळे आणि त्याने केलेल्या रिक्वेस्टमुळे या गव्हर्नरने लगेच क्षमेचं पत्र लिहून, तुला एवढी आशा आहे ना, हे पहा, तुझ्या मित्राला क्षमा करतो, तू त्याला सोडव, असं सांगून क्षमेचं पत्र देऊन त्याला पाठवून दिलं. आता हा जो मित्र होता तो मित्र तुरुंगामध्ये गेला आणि तो त्याच्या मित्राशी बोलू लागला, मित्रा, जर तुला क्षमा मिळाली तर, जर तुला क्षमा केल्या जाऊन तू या तुरुंगातून बाहेर पडलास तर तू एक चांगलं असं जीवन जगशील का? एक चांगला माणूस बनून तू जगशील का? मी तुला माझ्या कंपनीमध्ये चांगली नोकरी देतो. जनरल मॅनेजरची पोस्ट मी तुला देतो. मेहनतीने काम कर, प्रामाणिकपणाचं जीवन जग आणि पत्नी आणि मुलांचं पोषण कर. तू चांगला व्यक्ती बनून जगशील का? जर तुला क्षमा मिळाली तर तू हे करशील? असं विचारलं तेव्हा हा मित्र बोलू लागला, माझ्याबद्दल तुला असं वाटत असेल, परंतु माझ्या मनात माझे वेगळे विचार आहेत. काय आहेत तुझे विचार? जर मला येथून क्षमा मिळाली तर, मिळाली तर तू चांगला व्यक्ती बनून जीवन जगशील का? नाही. मी 2 कामं करेल. कोणते कामं करशील? सर्वात पहिलं, ज्याने मला तुरुंगाची शिक्षा दिली त्या जजला सर्वात प्रथम मारून टाकेल. आणि दुसरं काम, ज्याने माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे ना, त्या साक्ष देणाऱ्याचा पहिला खून करणार. मला इथपर्यंत माझ्या मनात राग भरलेला आहे. मी कधी येथून सुटेल मला माहिती नाही, परंतु येथून सुटलो तर जोपर्यंत त्या दोघांना ठार करत नाही माझा राग शांत होणार नाही. माझ्यातला सूड जाणार नाही. मी त्या संधीची वाटच पाहून आहे. हे सर्व जो ऐकत होता त्या मित्राच्या खिशामध्येच ते क्षमेचं पत्र होतं. तोपर्यंत त्याने ते जवळ ठेवलं, परंतु याचे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा त्याने ते क्षमेचं पत्र हातात घेऊन त्याने चुरगळून टाकलं. त्याने हळूच तसाच पाठीमागे चालत चालत ते जे क्षमेचं पत्र होतं ते हातात घेऊन ते फाडून त्याने डस्टबिनमध्ये टाकले आणि निघून गेला. कारण माहीत आहे, तो क्षमेचं पत्र का घेऊन आला होता माहीत आहे, चांगलं जीवन जगेल यासाठी. ते क्षमेचं पत्र आणण्याचं कारण माहीत आहे, जबाबदार जीवन जगेल यासाठी. परंतु ते क्षमेचं पत्र आणून त्याला देण्याच्या प्रयत्नामध्ये त्या मित्राच्या मनात काय होतं? क्रोध, द्वेष, वैर, सूड उगवण्याचे विचार. तेव्हा काय केलं त्या मित्राने? अशा व्यक्तीला क्षमा देण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तो शांतपणे परत निघून गेला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुम्हाला तुमच्या पापांपासून सोडून एका चांगल्या व्यक्तीप्रमाणे तुम्हाला पाहायचं आहे, बहुमूल्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहायचं आहे. हा विचार करून देवाने आपला प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याला ते क्षमेचं पत्र हातामध्ये देऊन देवाने त्याला तुमच्यासाठी पाठवलं. तो देव आज तुम्हाकडे येऊन क्षमेचं पत्र हातात घेऊन तो बोलत आहे, काय तू बहुमूल्य असं जीवन जगशील का? एक चांगल्या व्यक्तीप्रमाणे जगशील का? जर तुला क्षमा प्राप्त झाली तर, जर तुम्हाला क्षमा केल्या गेली तर, जगिक लोकांसारखे किंवा जगासारखे न बनता आपला राग आणि संताप सोडून, द्वेष करणारा, वैर धरणारा, सूड उगवणारा सर्व स्वभाव सोडून, शत्रुत्व करणारा स्वभाव सोडून देऊन एक चांगला मनुष्य बनून जीवन जगणार का? अशा प्रकारे जेव्हा देव तुम्हाला विचारत आहे, तुमच्या हृदयामध्ये वैर, तुमच्या मनामध्ये द्वेष, तुमच्या मनामध्ये सूड घेण्याचा स्वभाव, तुमच्या मनामध्ये राग आणि संताप दिसून येणाऱ्या अशा प्रकारच्या स्वभावामध्ये जर तुम्ही त्या प्रभूला दिसून आले तर तो परमेश्वर काय करेल माहीत आहे. तुम्हाला क्षमा न देता, तुमच्यावर दया न करता, तुमच्या जीवनांना स्पर्श न करता देव शांतपणे निघून जाईल. तो शांतपणे माघारी फिरेल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तो प्रभू जर असा शांतपणे निघून गेला तर काय होईल माहित आहे? तुमच्या जीवनाचा नाश होऊन जाईल. आपलं हे जे टेम्पल आहे ते भव्य आहे की नाही? मी नेहमी देवाकडे प्रार्थना करत असतो, देवा वेळच्या वेळेला तू मला स्पर्श करत जा. अनेकदा मी ही प्रार्थना करतो, देवा मला तू स्पर्श कर.
मी काय म्हणत असतो, देवा तू कधी कधी मला टच करत जा, तेव्हाच माझं जीवन तुझ्या स्वरूपामध्ये बदलल्या जाईल. जर परमेश्वराने तुम्हाला टच केलं, जर त्या देवाने तुम्हाला स्पर्श केला, तुमचं जीवन बदलल्या जाईल व एक अद्भुत आणि सुंदर असं जीवन तुम्हाला प्राप्त होईल. तो देव आज तुम्हाला स्पर्श करू पाहत आहे. तो अगदी तुमच्या जवळ आहे. तो चांगला मित्र आपल्या मित्राला सोडविण्याकरिता क्षमेचं पत्र घेऊन गेला, तेव्हा सुटका मिळण्याच्या वेळेमध्ये त्या मित्राने काय केलं माहीत आहे? आपला मूर्खपणा दाखवून दिला. आपला पापी स्वभाव त्याने दाखवून दिला. परिणाम काय झाला? क्षमा प्राप्त न होता तो तेथेच तसा राहिला. या वेळेला माझा प्रभू एका चांगल्या मित्राप्रमाणे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण जीवनाला पूर्णपणे बदलण्यासाठी व तुम्हाला बहुमूल्य असं जीवन देण्याकरिता तुमच्या जवळ उभा आहे. देव देत असलेल्या बहुमूल्य जीवनाचा, परमेश्वर देत असलेल्या महान अशा शांतीचा, आनंदाला व संतोषाला, अद्भुत अशा आत्मिकतेला जीवनामध्ये स्वीकारून आयुष्याच्या 4 दिवस प्रत्येकाशी सलोखा ठेवून एक उत्तम व्यक्ती बनून तुम्ही जीवन जगणार, किंवा मग तुमच्यामध्ये जो राग करण्याचा, वैर बाळगण्याचा, द्वेष करण्याचा, सूड उगवण्याचा स्वभावच तुम्ही पुढे चालू ठेवणार. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे. कोणाही नरहिंसकाचा देवाच्या राज्यात प्रवेश होत नाही. वैर धरणाऱ्या, मत्सर बाळगणाऱ्या, सूड उगवणाऱ्या, द्वेष करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही पुढे जाऊन नरकात जाणार. किंवा आजच्या दिवशी तुम्ही देवाच्या समोर, देवा मला नको आहे, वैर धरणारा हा स्वभाव मला नको आहे, हा राग व संताप मला नको आहे, हा दोष देणारा, श्राप देणारा, सूड उगवणारा स्वभाव मला नको आहे. मी माझं जीवन तुझ्या हातात सोपवत आहे. देवा एकदा तू मला स्पर्श केला तर पुरेस आहे. देवा एकदा तू मला टच केलं तर बस आहे. माझं जीवन सुधारून जाणार. येथून पुढे मी तुझ्या मुलाप्रमाणे जीवन जगणार. अशी प्रार्थना करण्यास कोणी तयार आहेत का? आहेत तर माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार. चला प्रार्थना करू. प्रत्येक जण प्रार्थनेत सहभागी व्हा. पवित्र परमेश्वर देवा, तू आमच्याशी बोलला आहेस. वैर धरणं, द्वेष बाळगणं, श्राप देणं, सूड उगवण्याचे विचार, परमेश्वरा वाईटाबद्दल वाईट करणं, देवा हे स्वभाव सैतानाचे स्वभाव आहेत. हे स्वभाव ज्यांच्यामध्ये असतील ते सार्वकालिक नरकामध्ये जातील. देवा परमेश्वरा नको आहे असं जीवन आम्हाला नको आहे. देवा तू आम्हाला मोल देऊन विकत घेतलेलं आहे. आपलं रक्त मोल म्हणून देऊन तू आमची निवड केलेली आहेस. ते बहुमूल्य जीवन जगण्यासाठी दिलं आहे. जर आमच्यामध्ये राग, संताप, आवेश आणि द्वेष, सूड उगवणारा आणि तसंच वैर धरणारा स्वभाव असेल तर तू आम्हाला सोडून निघून जाशील. आणि देवा आम्ही तसेच त्या वाईट परिस्थितीमध्येच नष्ट होऊन जाऊ, आमचा नाश होऊन जाईल. नको आहे देवा. तुझ्या इच्छेप्रमाणे जगत असलेलं जीवन आम्हाला नको आहे देवा. तुझ्या इच्छेप्रमाणे जगावं ही जी तुझी आशा आहे त्या आशेप्रमाणे जगण्याचं सौभाग्य दे. व आयुष्याचे 4 दिवस चांगलं मन बाळगून प्रत्येकाशी सलोख्याने राहण्यास सहाय्य कर. सर्व गौरव आदर तुला देऊन येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.